नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर पुणे मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे। आजपासून त्या ठिकाणी एमबीबीएस आणि बीडीएस या कोर्स साठीची चॉईस फिलिंग त्या ठिकाणी चालू झालेली आहे। 12 नोव्हेंबर 2025 ते 13 नोव्हेंबर 2025 या 2 दिवशी तुम्हाला चॉईस फिलिंग करता येईल आणि 14 नोव्हेंबरला मात्र आपला त्या ठिकाणी राऊंड पब्लिश होणार आहे, जाहीर होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपले जे काही पेड व्हॉट्सअप काउन्सिलिंगचे ग्रुप आहेत त्या सर्व ग्रुपवर आपण एक नोटीस टाकलेली आहे, माहिती टाकलेली आहे। आता हा जो ग्रुप आहे हा ओपन केलेला आपण ग्रुप नंबर 1 असे आपले जवळपास 8 ग्रुप आहेत। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा हा हेतू आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 50 इंटेक कॅपॅसिटी असणारं एक नवीन एमबीबीएस कॉलेज चौथ्या फेरीत ऍड झालेला आहे स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 मध्ये। आता या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी किती आहे? 50। कोणत्या कोर्स आहे? एमबीबीएस कोर्स आहे। कोणतं कॉलेज आहे? तर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज अकोला मूर्तिजापूर या ठिकाणी हे कॉलेज आहे, अकोला जिल्ह्यामधील। या ठिकाणी 50 इंटेक कॅपॅसिटी त्या ठिकाणी या कॉलेजची आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, कॉलेजची जर आपण वेबसाईट चेक केली तर कॉलेजच्या वेबसाईटवर फीस दिसत नाहीये आणि त्यामुळे महाराष्ट्रातील शेकडो विद्यार्थी ज्यांना एमबीबीएस ची चॉईस फिलिंग करायची आहे असे विद्यार्थी त्या ठिकाणी कॉल करून विचारत आहे, सर आम्हाला मल्टी मेडिकल कॉलेज जे आहे अकोल्याचं, जे की नवीन आलेलं आहे, ते आम्हाला टाकण्याची इच्छा आहे, त्या कॉलेजचे फी स्ट्रक्चर काय? आणि ज्यावेळेस आपण त्या कॉलेजला प्रत्यक्षात कॉल करतो, अगोदर जर आपण वेबसाईटला व्हिजिट दिली तर त्या वेबसाईटवर कुठल्याही प्रकारचं फी स्ट्रक्चर अवेलेबल नाही। आणि ज्यावेळेस वेबसाईटवरून कॉलेजचा नंबर घेतो आणि त्या नंबरवर आपण ज्यावेळेस संपर्क करतो त्यावेळेस त्यांच्याकडून असं सांगण्यात येते की जी काही कॉलेजची फी आहे ही खालील प्रमाणे आहे। आता एक लक्षात घ्या, वरील कॉलेज सर्व कॅटेगरी कडून, आता त्यांच्याकडून काय सांगण्यात आलेलं होतं बघा, स्वतः मी सुद्धा कॉल केलेला होता आणि असे बरेच विद्यार्थी आहेत जे आमच्याकडे एमबीबीएस कोर्स साठी जॉईन झालेले आहेत। एमबीबीएस ज्यांना करायचं आहे, चांगला स्कोर आहे किंवा बॉन्डवर स्कोर आहे, चौथ्या राऊंड मध्ये भाग घेत आहे, मी सर्व विद्यार्थ्यांना सूचना दिल्या होत्या की सर्वांनी ज्याही विद्यार्थ्यांना त्या अकोल्याचं कॉलेज टाकायचं आहे त्या कॉलेजशी संपर्क करा, फी स्ट्रक्चर विषयी जाणून घ्या आणि त्याच्यानंतरच जर तुमच्या बजेटमध्ये कॉलेज असेल तर कॉलेज टाका। कारण बरेचसे कॉलेजेस आहेत जे ओपन कॅटेगरीज फी घेतात किंवा त्या ठिकाणी डिपॉझिट हाय प्रमाणात मागितलं जातं, जास्त प्रमाणात मागितलं जातं, किंवा मग हॉस्टेल फी जास्त असते, मेस फी जास्त आहे, हॉस्टेल डिपॉझिट असतं, मेसचं पण डिपॉझिट असतं, कॉलेजचं डिपॉझिट वेगळं, म्हणजे भरपूर प्रमाणात फीस त्या ठिकाणी आकारण्यात येते। त्यामुळे विद्यार्थ्यांना सूचना असते, एमबीबीएस कोर्स जे विद्यार्थी ज्याही विद्यार्थ्यांनी एमबीबीएस कोर्स साठी चॉईस फिलिंग करायची त्यांना सूचना आपण करत असतो की तुम्ही काय करायचं, कॉलेजचं फी स्ट्रक्चर जाणून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते कॉलेज ऍड करायचं। आता ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस साठी हे कॉलेज ऍड करायचं होतं, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज अकोला, तर त्या विद्यार्थ्यांना मी सांगितलं कॉलेजशी संपर्क करा। त्या विद्यार्थ्यांनी कॉल केला, मी स्वतः कॉल केला, तर त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की वरील जे काही कॉलेज आहे सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकडून ऍडमिशन वेळी ओपन कॅटेगरीची फीस त्या ठिकाणी आम्ही आकारणार, असं त्यांच्याकडून आम्हाला माहिती कळाली। आता ओपन कॅटेगरीची या कॉलेजची फीस किती, त्यांनी आम्हाला किती सांगली, तर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी असं सांगलं की कॉलेजची जी काही फीस आहे ओपन कॅटेगरीसाठीची ही त्या ठिकाणी 8,50,000 म्हणजे 8.5 लाख रुपये फी आमच्या कॉलेजची ओपन कॅटेगरीची आहे। आणि हॉस्टेल घेणं पहिल्या वर्षासाठी, प्रथम वर्षाच्या बॅचसाठी कंपल्सरी आहे। आणि हॉस्टेलची फी जर सांगायचं झालं तर त्यांनी असं सांगितलं की 1,25,000 रुपये एवढी हॉस्टेलची त्या ठिकाणी फीस असणार आहे। म्हणजे कोणत्याही कॅटेगरीचा विद्यार्थी असू द्या, मग तो एससी कॅटेगरी असेल किंवा एसटी कॅटेगरीचा जरी असेल, सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 8.5 लाख रुपये फीस भरावी लागेल। सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना हे 8.5 लाख रुपये सुद्धा फीस भरावी लागेल आणि हॉस्टेल घेणं सुद्धा कंपल्सरी आहे। म्हणजे सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जवळपास जर आपण बघितलं तर 9.5 लाख रुपये, म्हणजे हे 8.5 लाख रुपये आणि 1 लाख रुपये हॉस्टेल म्हणजे 9.5 आणि वरचे 25 म्हणजे 9,75,000 एवढी फीस तुम्हाला त्या ठिकाणी पे करावी लागणार आहे, कोणतीही कॅटेगरी असू द्या। जर तुम्हाला या कॉलेजला ऍडमिशन भेटलं तर 9,75,000 रुपये एवढी फीस पे करावी लागेल, 9,75,000। त्याच्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप येईल असं कॉलेजवाल्यांकडून मला स्वतः सांगण्यात आलं। आणि आमचे जे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन केलेली आहे, आम्ही त्यांना गायडन्स त्या ठिकाणी दिलेले होते की कॉलेजशी थेट संपर्क साधा आणि
कॉलेजशी बोलणं झाल्यानंतर जर तुमच्या बजेटमध्ये कॉलेज बसत असेल तरच ते कॉलेज चॉईस फिलिंग मध्ये टाका. कारण होतं काय की जर स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 मध्ये तुम्हाला कॉलेज भेटलं तर तुम्हाला स्ट्रे वॅकन्सी राऊंड 2 जर झाला तर त्यामध्ये जाता येणार नाही. ओके, त्यामुळे काळजीपूर्वक चॉईस फिलिंग करणं गरजेचं आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांचं एवढं बजेट असेल असे विद्यार्थी त्या ठिकाणी 100% टाकू शकतात. परंतु तरी सुद्धा माझं सर्व विद्यार्थ्यांना सांगणं आहे, जे काही विद्यार्थी आणि पालक माझा हा व्हिडिओ बघत आहेत त्या सर्वांना सांगणं आहे, तुम्ही सुद्धा प्रत्यक्षात एकदा कॉलेजला संपर्क करा. जर तुम्ही त्या जिल्ह्यातील असेल तर त्या ठिकाणी कॉलेजला व्हिजिट द्या आणि त्या ठिकाणी कॉलेजचं फी स्ट्रक्चर किती, कॉलेजचा हॉस्टेल फीस किती, संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि त्याच्यानंतरच हे कॉलेज टाका. जर तुम्ही दूर राहत असेल तर मात्र कॉलेजशी संपर्क साधा, कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट द्या. त्या ठिकाणून जे काही कॉलेजच्या वेबसाईटवर नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर संपर्क करा आणि त्यांना फीस विषयी विचारणा करा. सर आमच्या कॅटेगरीसाठी फीस किती, आणि त्याच्यानंतर ते कॉलेज टाका. ओके, कारण होऊ शकतं असं की त्यांनी कॉलेजनी किंवा कॉलेजची जी काही कमिटी आहे किंवा कॉलेजचे जे काही मालक आहेत त्यांनी असं डिसिजन घेतलं की नको आपण कॅटेगरी वाईज फीस घेऊ. म्हणजे हो असं पण होऊ शकतं. म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये. कारण विद्यार्थी मित्रांनो, नीट देणं, नीटचा अभ्यास करणं, 1 वर्ष त्या ठिकाणी मेहनत घेणं म्हणजे ही काही साधी गोष्ट नाहीये. एकदम हाय लेवलची, एकदम हार्ड एक्झाम, नॅशनल लेवलची एक्झाम, नीट एक्झाम जी आहे त्याची तुम्ही तयारी केलेली आहे, पैसा वाया घातलेला आहे, तर त्यासाठी कुठंतरी तुमचं नुकसान होऊ नये. त्यामुळं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही त्या ठिकाणी या कॉलेजशी संपर्क साधा आणि त्याच्यानंतरच हे कॉलेज त्या ठिकाणी चॉईस फिलिंग मध्ये ऍड करा. जर तुमच्या बजेट मध्ये बसत नसेल तर टाकू नका, किंवा तुम्ही भरू शकता एवढी फीस ऍडजस्ट करू शकता तर तुम्ही टाकू शकता. परंतु विचारपूर्वक त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करणं गरजेचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये, त्यांचा करिअरचं नुकसान होऊ नये, त्यांचं वर्ष वाया जाऊ नये, त्यामुळं हा व्हिडिओ मी त्या ठिकाणी बनवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. त्याचप्रमाणे जर या कॉलेजशी संपर्क साधल्यानंतर जर तुम्हाला असं सांगण्यात आलं की आमचं कॉलेज कॅटेगरी वाईज फीस त्या ठिकाणी घेणार आहे तर कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा. म्हणजे आपण परत त्यांना एकदा कॉल करून त्यांच्याशी संपर्क साधून किंवा शक्य असल्यास प्रत्यक्षात व्हिजिट घेऊन आपण त्या ठिकाणी कॉलेजच्या फी स्ट्रक्चर विषयी जाणून घेऊ शकतो. किंवा आमचे जे काही जवळचे विद्यार्थी त्या ठिकाणी लागलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना त्या कॉलेजला पाठवून मॅनेजमेंटशी चर्चा करायला आपण त्या ठिकाणी पुढचं पाऊल घेऊ शकतो. तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करू शकतो की कॉलेज कॅटेगरीची फीस घेण्याच्या तयारीत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला तसं सांगण्यात आलं की कॅटेगरी वाईज फीस घेणार तर त्या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये सांगा किंवा कॉल करून सांगा, तर आम्ही कॉल केला होता आणि आम्हाला त्या ठिकाणी कॅटेगरी वाईज फीस घेणार असं सांगण्यात आलेलं आहे. तर तसं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये त्या ठिकाणी सांगा किंवा कॉल करून नक्की सांगा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.